नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांनी बोलावलेली पत्रकार परिषद थोड्या वेळापूर्वी संपली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनीच आपल्या विरोधात टीका करणाऱ्या काही मंडळींना जे महत्त्वाचे प्रश्न विचारले त्याचा सार जर काढायचं म्हटलं तर तो असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे या त्यांच्या आंदोलनातनं काहीच मिळालं नाही किंवा जे काही मिळालं आहे ती फसगत आहे असं म्हणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आता मनोज जरांगे पाटील हे उद्यापासनं नवी मुंबई, आळंदी आणि महाराष्ट्रातला नाशिक वगैरे भाग करत आंतरवली सराटीमध्ये 10 तारखेपासून आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे त्या आंदोलनाच्या वातावरण निर्मितीसाठी त्यांनी हे पत्रकार परिषद बोलवली होती असं जरी मानलं तरी श्री मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला जो मुद्दा आहे तो लक्ष न देता येण्यासारखा, म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखा नाही आहे. हे खरंच आहे की गेल्या ज्या काही वर्षापासून मराठा बांधवांना आरक्षण द्यावी किंवा द्यावं असं जे म्हटलं जात होतं, ती जी मागणी सुरू होती त्या मागणीमध्ये हे पहिलं असं यश आहे की ज्या यशाला काहीतरी ठोस स्वरूप आलेलं आहे. मुद्दा क्रमांक 1, आजपर्यंत जेवढे म्हणून मोर्चे निघाले किंवा आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची जी जी काही मागणी झाली त्याच्यामध्ये ओबीसीमधून आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणीच कुठं नव्हती. मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामध्ये ती मागणी सर्वार्थाने चर्चेला आली, अंशतः मान्य झाली आणि ज्यांना कुणाला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ होणार आहे ते सर्वात मोठे लाभार्थी झाले. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातनं काय झालं असेल तर ओबीसीतनं आरक्षण मराठा समाजाला हवं हा मुद्दा चर्चेत आला आणि तो बऱ्याच अंशी स्वीकारला पण गेला. दुसरा मुद्दा, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनातनं कुणबी प्रमाणपत्राचा जो आग्रह धरला होता तर अशा नोंदी जे स्वतः ते सांगतायत आणि राज्य सरकारने पण सांगितलं 57 लाख वगैरे आहेत त्याची अधिकृत पडताळणी व्हायची आहे. म्हणजे जसं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे की आधीच्याच ह्या सगळ्या नोंदी आहेत, परंतु केवळ मराठवाडा असं मर्यादित जरी आपण बघितलं तरी 37,000 40,000 ज्या काही नोंदी असतील ते तर प्रथम दर्शनी सरळ सरळ या आंदोलनाचे लाभार्थी आहेत, याबद्दल काहीही दुमत नाही आहे. तिसरा मुद्दा, या कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला जो मसुदा सरकारनं प्रसिद्ध केला त्याला अंतिमतः कायद्याचं रूप आलं. कायद्याच्या चौकटीमध्ये न्यायालयामध्ये हा मुद्दा कोणीही चॅलेंज केला नाही किंवा तो टिकला तर मग त्या योगे 30,000 मल्टिपल बाय 5 साधारणपणे 1.5 ते 2 लाख लोकांना या आरक्षणाचा लाभ होईल. त्यामुळं या आंदोलनातनं काही मिळालंच नाही असं म्हणणं सर्वथा चूक आहे. तिसरा मुद्दा, जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेली इतकी वर्ष चर्चेत आहे आणि सतत तो बॅकबर्नरला होता, पुढं काहीच घडत नव्हतं. नारायण राणे समितीनं आरक्षण दिलं पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये, मग श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि उद्धव ठाकरे पण म्हणत होते की मी पण त्यासाठी प्रयत्न केला वगैरे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर जो मुद्दा संपला आहे असं वाटत होतं, कारण सर्वार्थाने आता लोकांनी स्वीकारलं होतं की जिथे देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेनंच हा मुद्दा निकाली लावला आहे तर आता त्यात उरलं काय. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला. हे खरं आहे की विनोद पाटील हे क्युरेटिव्ह पिटिशनसाठी अनेक दिवस प्रयत्न करत होते, परंतु ती क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा तातडीनं न्यायालयासमोर यावी ह्या दृष्टीनं सरकार काही प्रयत्न करते असं दिसत नव्हतं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर क्युरेटिव्ह पिटिशन ही वेगाने चर्चेला यावी, न्यायाधीशासमोर जावी ह्या दृष्टीनं राज्य सरकारने प्रयत्न केलं. हे मनोज जरांगे यांचं यशच आहे. त्यासोबतच मराठा समाजाचं जे आरक्षण जे देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, जे बॉम्बे हायकोर्टाने मान्य केलं आणि सुप्रीम कोर्टाने रद्द केलं, तर त्या आरक्षणातल्या ज्या ज्या गोष्टी अशा होत्या की ज्याचा पुन्हा नव्याने अभ्यास होणं गरजेचं होतं, त्यासाठी पुन्हा एकदा राज्य मागास आयोगाकडे काम दिलं. हेही मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाचं यश आहे. त्यासोबतच शिंदे समितीची स्थापना होणं आणि शिंदे समितीनं जिल्ह्यामध्ये जाऊन नव्याने नोंदीची पडताळणी करणं हेही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं यश आहे. त्यामुळं मर्यादित स्वरूपात का असेना, कारण सरसकट हा जो शब्द मनोज जरांगे यांनी वापरलेला होता तर त्या अर्थानं जरी आरक्षणाचे लाभ दिसले नसले, झालेले नसले आणि आणखी प्रत्यक्षात त्या लाभार्थ्यांची संख्या, तो प्रत्यक्ष लाभ कशा स्वरूपात असेल हे जरी स्पष्ट नसलं तरी हे जे 5-6 मी मुद्दे सांगितले ते मुद्दे आहेत ते मान्यच करायला लागेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व करणारे सगळेच आहेत, परंतु उघडपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन
त्या शपथेनुसार आपण आरक्षण दिलं असं म्हणणारा नेतासुद्धा महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळाला. बरं, पुन्हा जे टीका करतात त्यांच्या म्हणण्यानुसार जे घटनेला अभिप्रेत आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी वर्तन करणं अपेक्षित होतं, पण तसं त्यांनी ते केलं नाही. काही जरी असलं तरी एक मराठा समाजाचा नवा नेता अशा अर्थानं श्री एकनाथ शिंदे यांची जी काही महाराष्ट्रात प्रतिमा आता हळूहळू तयार होते आहे त्याचा ॲक्सेप्टन्स हा नंतरचा मुद्दा, पण तेही मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाचं यश आहे. त्यामुळं ते जे म्हणतात की गेल्या 70-75 वर्षामध्ये अशी कुठलीही गोष्ट घडलेली नव्हती, तर मर्यादित अर्थाने का असेना पण हे मनापासून निसंदिग्धपणे मान्य करायला हवं की मनोज जरांगे यांच्या हे आंदोलनाचं यश आहे. त्याच्यामागं त्यांचं वैयक्तिक असलेलं कष्ट घेण्याची तयारी, प्रसंगी कुटुंबाला त्रास होतो आहे त्याकडे केलेलं त्यांनी दुर्लक्ष, या सगळ्यातनं मनोज जरांगे जे म्हणतायत ते सर्वार्थाने खरं आहे की मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती सरसकट आरक्षण देता येईल का हा मुद्दा चर्चेत आहे. आता हे सगळे सकारात्मक भाग जरी बघितले तरी यातनं बऱ्याच गोष्टी नकारात्मक पण घडल्यात. एक, महाराष्ट्राचं समाज जीवन पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे. दोन, ओबीसी समाजाच्या मनामध्ये मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जसं अनेक नेत्यांनी माडखुलकरांचा हवाला दिला. यशवंतराव चव्हाणांना ज्या वेळेला हे विचारलं नागपूरमध्ये की हे राज्य कोणाचं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की हे राज्य हे मराठी माणसाचं असेल, मराठा समाजाचं नाही. परंतु आत्ता अशी स्थिती निर्माण झालेली आहे की स्पेशली जे राजकीय आरक्षण वेगवेगळ्या समाजातल्या घटकांना मिळणार होतं आणि खरं म्हणजे ती एक संधी होती की ज्यांना मुळामध्ये हे आरक्षण ची जी मागणी पुढं आली त्याच्यामध्ये कुठल्याही मोर्चामध्ये राजकीय आरक्षणाबद्दल कोणीही काही बोललेलं नव्हतं. आम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण हवं आहे अशी मागणी होती. परंतु मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळं राजकीय आरक्षणाचा लाभसुद्धा आपोआप कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती होणार असल्यामुळं जे ओबीसी समाजाच्या मनात आहे ते सर्वात मोठं हेच आहे की गावगाड्यामध्ये कधीतरी त्याला नेतृत्व करण्याची जी संधी मिळणार होती ती संधी आता त्याला मिळणार नाही. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, कारण आजच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब पोलीस स्टेशनमध्ये ओबीसी समाजाच्या काही मंडळींना शिवीगाळ केली किंवा त्यांच्या विरोधामध्ये कोणी काही बोललं आणि ते स्पेशली छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्याच काही भागातनं असे फोन गेले, अशा पद्धतीची पोलीस तक्रार दाखल झालेली आहे. काही असे पण प्रसंग छगन भुजबळ यांनी सांगितलेत की ज्या प्रसंगाची खरं तर महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टी घडायलाच नको होत्या, किंवा बीडसारखी घटना किंवा प्रकाश सोळंके यांच्या घरावरती झालेला हल्ला, हेही ह्या आंदोलनाचं फलित आहे की या निमित्ताने ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या मनामध्ये समाजातल्या छोट्या छोट्या घटकामध्ये एक प्रकारची असुरक्षिततेची भावना जन्मली, ती वाढीला लागली आणि आपला एक मोठा भाऊ आपल्यावरती अन्याय करतो आहे अशा पद्धतीची भावना खरं तर या आंदोलनाच्या निमित्तानं समाजामध्ये महाराष्ट्रात पसरलेली आहे. संवेदनशील झाला आहे महाराष्ट्र, कुठे काय होईल हे माहिती नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आणखीन एक यश आहे. एरवी काय होतं की उच्च न्यायालयाला हा अधिकार आहे की फौजदारी संहितेमध्ये जर गुन्हे दाखल झालेले असतील तर त्या गुन्ह्याची राज्य सरकारनं ते मागं घ्यायचेत असं जरी ठरवलं तरी राजकीय स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेता येत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आपण बघितलं की मिरज दंगलीमध्ये या राज्याचे आत्ताचे मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला होता तो विशिष्ट अशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो परत मागे घेतला गेला. आत्ताच्या स्थितीमध्ये असं दिसतं आहे की मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाच्या निमित्तानं जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यात एकतर बहुतेक पोलिसांना सॉफ्ट कॉर्नर पाळावा लागला आहे किंवा तशा पद्धतीचं वर्तन करावं लागलेलं आहे किंवा ते गुन्हे मागं घेण्याच्या दृष्टीनं एक प्रकारचा दबाव आहे. आणखीन एक नकारात्मक गोष्ट या आंदोलनाच्या निमित्ताने झाली ती म्हणजे ज्या ज्या वेळेला दगडफेकीच्या घटना घडल्या किंवा ज्या ज्या वेळेला अशा घटना घडल्या की जिथे पोलिसांचं प्रत्यक्ष उपस्थित असणंसुद्धा कुचकामी ठरलं, तर त्याचं मुख्य कारण अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेला जो लाठी हल्ला होता आणि जे व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाले त्यानंतर एक प्रकारे पोलिसांचं मनोबल त्याचं खच्चीकरण झालं. आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की अंतरवली सराटीच्या घटनेनंतर बीडमध्ये जी घटना घडली, प्रकाश सोळंके यांच्या घरावरती जो हल्ला झाला त्यावेळेला प्रत्यक्ष पोलीस उपस्थित असूनसुद्धा पोलिसांनी काही केलं नाही. त्यामुळं राज्यातल्या पोलीस यंत्रणांचं मनोबल खच्चीकरण झालं आहे हेही मान्य करावं लागेल. एक चर्चा जी सकारात्मक आपल्याला घेता येईल, माझ्या मते हा ॲग्रेरियन क्रायसिस आहे. देशभरातल्या सगळ्याच अशा जाती की ज्या शेती करतात ओबीसीमधल्या सुद्धा त्या अडचणीत आहेत. ते प्रश्न राज्यकर्त्यांना सोडवायचे नाहीच आहेत. जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनासुद्धा ह्या प्रश्नामध्ये सहज सोपं यश हवं आहे. ते आपण देशातल्या सगळ्याच राज्यामध्ये बघितलं की पाटीदार असतील, मीना असतील,
खाली कापू असतील, ह्या सगळ्या मंडळींनी आरक्षण ह्या गोष्टीला घेऊन आंदोलनं केली. प्रश्न असा आहे की जी गोष्ट ॲग्रेरियन क्रायसिसमध्ये दडलेली आहे, शेतमालाला भाव मिळत नाही. आज सोयाबीनचा भाव हा हमीभावापेक्षा कमी झालेला आहे. ज्याने आपल्या घरामध्ये सोयाबीन पुढं कधीतरी भाव वाढेल म्हणून ठेवलेलं होतं, त्या चिंतेत आहेत. त्या मुख्य गोष्टीवरती माध्यमामध्ये जेवढी चर्चा झाली तेवढी धोरण म्हणून राज्य सरकार प्रत्यक्ष कृती करताना दिसत नाही. सो थांबूया आपण इथे. मनोज जरांगे यांच्यावरती टीका करणाऱ्या मंडळींनी हे लक्षात घ्यायला हवं की त्या अर्थाने मनोज जरांगे हे हिरो आहेत की त्यांनी हा मुद्दा चर्चेत आणला. जो इतरांना मान्य नव्हता तो मान्य करायला लावला. जी प्रमाणपत्र एरवी मिळाली नसती ती मिळाली. बरं, ती नुसतीच मिळाली नाही तर राज्य सरकारच्या यंत्रणेनं ती त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केली. ही राज्य सरकारच्या यंत्रणांची जी कमालीची सतर्कता कार्यप्रणाली आहे ती सुद्धा या आंदोलनाचं फलित आहे. एवढंच नाही, हे जे 4 लाख कर्मचारी जे सर्वेक्षणाच्या कामात आहेत त्यांनी जी सतर्कता दाखवली त्यातनं एक दिसून आलं की सरकारी यंत्रणा ही कितीही गेंड्याच्या कातडीसारखी असली तरी त्याला दट्ट्या मिळाला की ती हरणाच्या चपळाईनं फिरते, पळते. हेही मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाचं यश आहे. थांबूया आपण इथे. अत्यंत तटस्थपणे महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय घडामोडीचं विश्लेषण करणं हे मधल्या ओळीचं काम आहे आणि ते तुम्हाला आवडतं आहे हे दिसतंच आहे. पण तरीसुद्धा काही मुद्दे राहिले असतील तर ते जरूर तुम्ही पोस्ट करा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. थांबूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.